पंढरपुरात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी रोहित पवारांचं उपोषण सुरू आहे। जुनी आणि आत्ताची कर्जमाफी योजना लिंक करू नका, 50,000 कर्जमाफी म्हणजे चेष्टा आहे का, असा सवाल रोहित पवारांनी उपस्थित केला। सरसकट 2 लाख कर्जमाफी करा, थेट शेतकऱ्याच्या खात्यात रक्कम भरा, अशी मागणी पवारांनी सरकारकडे केली आहे। कृषी, पणन, महसूल अशा कोणत्याही मंत्र्यांना संवाद साधावा, जे नौटंकी म्हणतात त्यांना संवाद साधण्यास बोलवू नका, असा टोला रोहित पवारांनी जयकुमार गोरेंना लगावला। आणि 50,000ची कर्जमाफीमध्ये तुम्ही चेष्टा करताय का? त्यामुळे 50,000ची कर्जमाफी नको, 50,000ची अट काढा, 2019ची अट काढा, OTS मधून सुद्धा काढा आणि कर्जमाफीतून सुद्धा काढा आणि सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी तुम्ही करा। आणि शेतकऱ्यांनी पैसे देण्यासाठी, बँकेत भरण्यासाठी वाट न बघता डायरेक्ट 2 लाख शेतकऱ्याच्या अकाउंटला तुम्ही द्या आणि राहिलेली रक्कम शेतकऱ्याला जेव्हा वेळ असेल, पैसे असतील तेव्हा ते भरतील। एवढंच सांगायचंय की तुमच्या लढ्यासाठी तुम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल, एवढीच विनंती इथं करतो। आणि मुख्यमंत्री साहेबांनी एक स्टेटमेंट या अटीबद्दल केलं म्हणून मी खरं तर या ठिकाणी बोललो। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांना या मीडियाच्या माध्यमातून मला सांगायचंय, आम्हाला कृपा करून राजकारण करायचं नाही, तुम्ही श्रेय घ्या। या अटी ज्या आम्ही वाचून दाखवल्या, या अटीवरच आमचा आक्षेप आहे। तुम्हाला वाटत असाव्या त्या अटी नाहीत, पण या अटी आहेत आणि या अटी काढल्या गेल्या पाहिजे, एवढीच विनंती या ठिकाणी करतो। चांगल्या व्यक्तीला तिथं सांगा, जो कुठेही आमच्या या आंदोलनाला नोटंकी म्हणत नाही, या आंदोलनाला स्टंट म्हणत नाही, अशा कुठल्याही मंत्र्याला तुम्ही आमच्याशी चर्चा करण्यासाठी सांगा। दुर्दैवाचं या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी या गरीब शेतकऱ्याच्या आंदोलनाला स्टंट, नोटंकी असं बोललेले आहेत। त्यामुळे कृपा करून त्यांना सोडून कुठलाही कॅबिनेट मंत्री आम्हाला चालेल असं या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी